नमस्कार मंडळी, राज्यात गेल्या अनेक दिवसापासून जे काही प्रकरणं बाहेर येत आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढलेल्या असताना दिल्लीतून अमित शाह यांनी दिल्लीतून महाराष्ट्र भाजपला एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। शिंदे को छोडो, ठाकरे को साथ में लो। एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे। अशोक खरात प्रकरण बाहेर पडलं आणि महाराष्ट्राचे जी काही प्रतिष्ठा होती ती देशात गेली आणि त्या संबंधित जास्तीत जास्त नेते हे महत्त्वाचे शिंदे गटाचे ते त्यांच्याशी संबंधित होते। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यासंबंधी आता शिंदे सरकार मधून बाहेर पडण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच गेल्या काही दिवसापूर्वी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सेना भाजपाचा वाढलेला संघर्ष ते सुद्धा महत्त्वाचं कारण आहे। त्यामुळेच भाजप आणि शिंदे यांचं काही जमत नाही का असा सवाल उपस्थित होत असताना दिल्लीतून शिंदेंना सत्तेतून बाहेर काढण्याचे आदेश दिल्याची महत्त्वाची बातमी आलेली आहे। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह दिसत आहेत। अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राज्य सरकारची प्रतिमा मलिन झाली असताना आता दिल्ली दरबारातून थेट संदेश आला आहे। शिंदे को छोडो, ठाकरे को साथ में लो या एका संपूर्ण वाक्यानेच राज्याचं राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर संकटाचे ढग दाटले असून दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्यामुळे आता अशोक खरात याच्यावर जे काही गंभीर आरोप होते त्याचा संबंध शिंदे गटाच्या अनेक नेत्यांशी जोडला जात असताना दीपक केसरकर, भरत गोगावले, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांचे अनेक जणांचे फोटो त्याच्यासोबत व्हायरल होत आहेत। त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट सत्तेतून बाहेर काढण्याचे शाह यांनी आदेश दिल्याचं समजत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जर या प्रकरणात आणखी काही नावं समोर आली तर शिंदे गटातील काही मंत्र्यांना घरी बसावं लागू शकतं। दिल्लीची भूमिका यामुळे अमित शाह यांचा वाढता दबाव आहे। दिल्लीतील सत्ता केंद्रातून विशेषतः शाह यांच्या पातळीवरून महाराष्ट्रातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे अशी भावना दिल्लीची झाली आहे। स्थिर आणि स्वच्छ प्रतिमेचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळेच शिंदेंना सोडा आणि ठाकरेसोबत या असा संदेश दिला गेल्याची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असली तरी ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। परंतु जर ते भाजपसोबत गेले तर पुन्हा युतीची शक्यता आहे। त्यांना पक्षचिन्ह शिवसेना आणि धनुष्यबाण परत मिळण्याची आशा निर्माण होईल। तसेच शिंदे गट कमजोर झाल्यास मूळ शिवसेनेची ताकद वाढेल। अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी हे पुन्हा ठाकरेंकडे येतील। ठाकरे गटातील नेत्यांची सूचक विधाने सत्य लवकरच समोर येईल असं त्यांनी सांगितलं आहे। शिवसेनेच्या पक्ष चिन्हावरून आधीच मोठा वाद झाला होता। निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटाने न्यायालयात लढा दिला आहे। आता जर शिंदे गट अडचणीत आला तर पक्षातील आमदारांची निष्ठा बदलू शकते। ठाकरे गटाला पुन्हा बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। चिन्हाचा प्रश्न पुन्हा उभा राहू शकतो। भाजप सध्या सत्तेत असूनही या प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा देखील खराब होत आहे। कारण शिंदे गटाला दिलेला त्यांनी पाठिंबा भाजपसाठी आता दोन पर्याय असल्याचं मानलं जात आहे। शिंदे गटासोबत राहणे आणि धोका पत्करणे, ठाकरे गटासोबत नवीन समीकरण तयार करणे। विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून अशोक खरात प्रकरणामुळे शिंदे गटाच्या अनेक नेत्यांची नावं आलेली आहेत। त्यासोबत शिंदेंसोबत सुद्धा अशोक खरात यांचे फोटो व्हिडिओ आले आहेत। तसेच त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे तसेच भरत गोगावले, दीपक केसरकर यांनी सुद्धा तिथे जाऊन अनेक वेळा प्रसाद घेतल्याचे फोटो आलेले आहेत। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असताना शाह नेमकं काय करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। त्याचमुळे आता शिंदे आणि भाजपमध्ये अगोदरसारखं काहीच शक्य नाही। त्यामुळे राजकीय परिस्थिती पाहता पुढील काही दिवसात अनेक शक्यता निर्माण होत आहेत। त्यामध्ये जर अनेक पुरावे आले तर शिंदे गटाच्या मंत्र्यांचे राजीनामे येऊ शकतात, तर काही मंत्री पद सोडू शकतात। शिंदे गट सुद्धा फुटण्याची शक्यता आहे। आमदारांचा विश्वास कमी झाल्यास गटात फूट पडू शकते। तसेच
शिंदे गटाला सत्तेबाहेर गेल्यास शिंदे गटासोबत कोणी राहू शकेल का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच भाजप आणि ठाकरे युतीची शक्यता वाढली जात असताना ठाकरे यांची ताकदसुद्धा वाढू शकते. तर त्यामुळे सामान्य जनतेमध्ये या प्रकरणामुळे संताप आणि नाराजी वाढत आहे. लोकांमध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्यात नेमकं चाललंय काय? नेत्यांवर विश्वास ठेवावा का? विकासाच्या मुद्द्यावरचं लक्ष हटवलं जातंय का? अशोक खरत प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असताना श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील अनेक खासदार सुद्धा नाराज होत आहेत. त्यामुळे जर या प्रकरणावर समोर आणखी नावं आली तर शिंदे गट हा सत्तेच्या बाहेर जाईल, यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांना सत्तेबाहेर भाजपा काढेल का? वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची रणनीती जी काही अगोदरपासूनच आली आहे, त्यामुळे शिंदेंना याचा धोका बसेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्की शिवसेना, UBT किंवा जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. धन्यवाद.